ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतल्या घाटकोपर पासून म्हणजे LBS मार्गावर जो रोड शो होणार आहे त्याला अवघे काही तास उरलेले आहेत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होणार आहे ते ईशान्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचे आहेत। 17 तारखेला सभा आहे हे तर आधी सांगितलं होतं, पण पुन्हा रोड शो आणि तोही 2 दिवस आधी। तुमची पहिली प्रतिक्रिया अवघे काही तास आता शिल्लक आहे। पहिली प्रतिक्रिया हीच आहे की भाग्य आहे की या मतदारसंघात देशाचे विकास पुरुष, युग पुरुष, देवपुरुष, यशस्वी पंतप्रधान स्वयं नरेंद्र मोदीजी येत आहेत, तर हे भाग्यच आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। पण विरोधक सर टीका करतायत कारण घाटकोपरमध्ये एक दुर्घटना घडली आणि तरी देखील मोदींचा हा रोड शो होतोय अशी टीका विरोधकांकडून केली जाते। हे बघा, दुर्घटना घडली ती दुर्दैव आहे। आम्ही स्वतः तिकडे 8 तास होतो। आमच्या विरोधकांनी तर तिकडे अरेरावीची भाषा केली, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिकडचे स्थानिक आमदार भाजपाचे पराग शाह यांच्या साईटवरनं फर्स्ट रिस्पॉन्स आला, JCB आले, स्टील कटर्स आलेत, 28 लेबर घुसले आणि 6 ते 7 लोकांचा जीव वाचवण्याचं काम त्या एफर्ट्समुळे झालं। आता विरोधकांना पोटदुखी आहे तर त्याच्यावरती मी काही सांगू शकत नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। खूप कमी मार्ग आहे, 2 ते 2.5 किलोमीटरचा फक्त हा रोड शो असणार आहे। कसा रिस्पॉन्स असेल किंवा कसं नियोजन केलंय त्याबद्दल? न भूतो न भविष्यती अशा रोड शो मुंबईत होणार आहे आणि हे पहिल्यांदा मुंबईत मोदीजींचा रोड शो होतोय। जनतेमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, एवढे कॉल्स येत आहेत की आपण विचार करू शकत नाही। काल ज्या वेळेला अर्ज भरला पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून त्यावेळेला संजय राऊत असं म्हणाले की कारण त्यावेळेला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सगळे उपस्थित होते, हा निरोप समारंभ आहे असं संजय राऊतांनी काल टीका केली। हे बघा, जनतेनी मनात ठरवलंय। 61 दिवसापासून मी या विभागात प्रचार करतोय आणि मी लोकांना भेटतोय। लोक एकच म्हणतायत मोदीजी 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 मोदीजी। हा उत्तर खूप स्पष्ट आहे। जनतेनी ठरवलंय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान ते बनवणारच। पण मला सांगा, गुजराती समाज जास्त आहे म्हणून त्याच भागात फक्त रोड शो ठेवलाय अशी देखील एक टीका जी आहे ती विरोधकांकडून केली जाते, कारण मुंबईतल्या इतर भागात पंतप्रधान जाणार नाही। नाही, विरोधकांचा पोटात दुखी आहे। मोदीजींच्या विकासाची गंगा हे धर्म आणि भाषाच्या आधारावरती चालत नाही। प्रत्येक समाज, प्रत्येक घटक, प्रत्येक पंथ, प्रत्येक धर्म मोदीजींचा विकास घरोघरी पोचलेला आहे। आजच्या या रोड शो मध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत का आणि आणखी कोण नेते असणार आहेत रोड शो मध्ये? ही जाणीव मला नाहीये। मला SPG वरनं जे क्लिअरन्स येणार आणि शेवटी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या बरोबर जो निर्णय झाला असेल त्याची जाणीव मला नाहीये। काय वाटतं, महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील आहेत समोर आणि ते माजी खासदार आहेत, आव्हान वाटतं? आव्हान आहे, निवडणूक महत्वाची आहे, पण मी या आव्हानाने खूप विनम्रपणे याचा स्वीकार केलाय आणि मी एकच म्हणतो, लोकांना हे ठरवायचं आहे की त्यांना विकास हवाय की गुंडशाही हवी। आणखी एक प्रश्न, मी आता LBS मार्गावर होतो म्हणजे ज्या ठिकाणी हा रोड शो पंतप्रधानांचा होणार आहे, पंतप्रधान मोदींचे कटआउट्स लागलेत, सोबत बाळासाहेब ठाकरेंचे देखील मोठे कटआउट्स त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। बघा, बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते, आहे आणि पुढेही राहणार आहेत आणि मोदीजी हे देवपुरुष, युगपुरुष, विकास पुरुष आहे। तर मुंबईमध्ये हे 2 तर लागलेच पाहिजे। शिवसेना तुमच्या बरोबर आहे, तीच खरी शिवसेना आहे। मग
बाळासाहेब हे सर्व हिंदुवांचे होते. बाळासाहेब ठाकरे हे सर्व हिंदूचे नेते होते आणि ते आपण हे म्हणणं की फक्त यांचे हे योग्य नाहीये. शिवसेना पूर्ण ताकदीने महायुतीमध्ये कामाला लागली आहे. माझा मतदारसंघ तर मी बघतोय की पूर्ण ताकदीने शिवसेना लागलेली आहे. सीएम साहेब स्वतः याची काळजी घेतात आणि आढावा घेतात. अजितदादांची मदत होते, बिलकुल होते. आता आपण बघितलं तर राष्ट्रवादी, रिपाई, मनसे, शिवसेना, रयत क्रांती, PRP, जयदीप कवाडेजी स्वतः 2दा आले होते, त्यांचा सारखा फोन येतो. महायुतीचा प्रत्येक पक्ष हे पूर्ण इमानदारीने ताकदीने लागलेला आहे. महायुतीचे सगळे पक्ष इमानदारीनं माझ्यासोबत काम करतायत असा दावा जो आहे तो उमेदवार मिहीर कोटेजा यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.